रेणुका, तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे। तर तुम्ही अगर सकाळ सकाळी कमी तेलाचा आणि फारच रुचकर असा नाश्ता बनवण्याचा विचार करताय, मग विश्वास ठेवा, हा नाश्ता फक्त तुमच्यासाठी आहे। तर मग उशीर कशाचा, चला सुरू करू आजचा व्हिडिओ। मग हा नाश्ता बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याचे बॅटर बनवायचं आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये 2 कप शिजवलेला भात घालायचा आहे। तर तुम्ही इथे जो उरलेला घरी भात असतो त्याचा पण वापर करू शकता। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे आणि या भाताची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर मी इथे भाताची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे। मग आपल्याला ही पेस्ट एका बाउलमध्ये काढायची आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 कप तांदळाचे पीठ घालायचे आहे। त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि आता हे दोन्ही साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आणि यामध्ये 1 कप पाणी घालायचे आहे आणि याचे आपल्याला घटसर असे बॅटर बनवून घ्यायचे आहे। तर हे बॅटर आपल्याला फार पातळ नाही बनवायचं आहे, घटसर बनवायचं आहे। आणि हे दोन्ही साहित्य आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचे आहेत। तर आता इथे हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे। तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। मग ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर फड बनवण्याचा तवा ठेवायचा आहे आणि याला व्यवस्थित चमच्याने तेल लावून घ्यायचं आहे। आणि या साच्यामध्ये आपल्याला हे बॅटर घालायचं आहे। तर हे जे साचे आहेत ते अर्धे भरून घ्यायचे आहेत। तर हे जे फड आहेत ते आपल्याला फार मोठे नाही बनवायचे आहेत। मग या सर्व साच्यामध्ये आपल्याला हे बॅटर अर्धे भरून घ्यायचे आहे आणि एका बाजूनी हे फड आपल्याला 2 मिनिटांपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। मग एका बाजूनी हे फड फ्राय झाल्यानंतर हे चमच्याने पलटवायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूनी पण फ्राय करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने हे फड आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। तर आता इथे हे फड व्यवस्थित दोन्ही बाजूनी फ्राय झालेले आहेत, आतपर्यंत व्यवस्थित शिजले आहेत। मग आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। मग त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मग यामध्ये अर्धा चमचा काळे तीळ घालायचे आहेत। तर तुम्ही ते पांढऱ्या तिळाचा पण वापर करू शकता। मग हे दोन्ही साहित्य व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 5-6 करडईची पाने घालायची आहेत आणि ही पाने आता व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायची आहेत। मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि ही मिरची पण तेलात व्यवस्थित परतून घ्यायची आहे। तर तुम्ही ते हिरव्या मिरचीच्या जागी लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता। तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। मग आपल्याला याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा पण व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आहे। मग सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे फड घालायचे आहेत। आणि यावरती आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर आपण जे फड्डचे बॅटर बनवलं होतं त्याच्यामध्ये पण मीठ घातलेले होते, त्यासाठी थोडेसे मीठ घालायचं आहे। मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचे आहेत। तर आता इथे ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने ही उरलेल्या भाताची चविष्ट अशी कमी तेलाची रेसिपी बनवून
नाश्त्यामध्ये गरमागरम सर्व करू शकता. तर तुम्ही या रेसिपीबरोबर हिरवी चटणी पण देऊ शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.